महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय। महाबळेश्वरच्या 1600 विभागातील 15 गावांचा संपर्क तुटलाय। पर्यायी रस्ता वाहून गेलाय। तापोळा परिसरात पर्यटक देखील अडकलेले आहेत। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। 1600 विभागातील 15 गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे। पर्यायी रस्ता जो होता तो रस्ता वाहून गेलेला आहे। त्यामुळे काही पर्यटक जे त्या ठिकाणी पोहोचलेले होते ते पर्यटक सुद्धा या सगळ्या परिसरात विशेषतः तापोळा परिसरात अडकले असल्याची आता बातमी ही समोर येते। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून साताराला देखील पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे। महाबळेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय। तिथं कराडमध्ये देखील पावसाचा धुमशान सुरू आहे। या सगळ्या विषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत। खरं तर केवळ महाबळेश्वरच नाही, साताराच नाही तर तिथं पुणे मुंबईतही पावसाचा अक्षरशः धुमशान आहे। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात देखील पावसाचा कहर सध्या सुरू आहे। या सगळ्या विषयी अपडेट देण्याकरता महाबळेश्वर सातारा परिसरातून अपडेट देण्याकरता आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर तिथं मुंबईतून अपडेट देण्याकरता आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। थेट जाऊया आपण इम्तियाज यांच्याकडे। इम्तियाज, पावसाचा अक्षरशः कहर आहे सातारा परिसरामध्ये। महाबळेश्वरला पावसाने अक्षरशः झोडपलेला आहे। 15 गावांचा संपर्क तुटलाय। काय सध्या परिस्थिती आहे? लागवी नक्कीच सातारा जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून हा पाऊस मान्सून पूर्व बी पाऊस आणि त्याबरोबर अवकाळी पाऊस असा सातत्याने पाऊस काही थांबायला मागत नाहीये। गेल्या 24 तासामध्ये जो पडलेला विक्रमी पाऊस आहे त्या विक्रमी पावसामुळेच पहिल्याच पावसाच्या या हप्त्यात महाबळेश्वर तालुक्यामध्ये त्या पावसाचा हाहाकार उडालेला आहे। आताच नुकतीच 1 तासापूर्वी महाबळेश्वर तापोळा रस्ता हा पूर्णतः दरम्यानच्या काळामधला हा पूर्ण वाहून गेलेला आहे। 7 ते 8 महिन्यापूर्वी हा रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी सज्ज झाला होता। चौपदरीकरणाचा रस्ता त्या ठिकाणी झाला होता। 90 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला होता। मात्र पहिल्याच पावसानं या रस्त्याचं पूर्णतः त्या ठिकाणी वाहून गेलेला आहे। त्यामुळे महाबळेश्वर तापोळा रस्त्याची वाहतूक ठप्प झालेली आहे। याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातील 1600 विभागामध्ये देखील पूर्णतः पावसानं हाहाकार माजवलेला आहे। त्या ठिकाणी 15 गावाचा संपर्क तुटलेला आहे। पूल वाहून गेलेले आहेत। रस्त्याच्या पलीकडे ज्या सकाळी गेलेल्या ज्या एसटी आहेत त्या एसट्या देखील त्या ठिकाणी थांबलेल्या आहेत। सध्या मुसळधार पावसामुळे पूर्णतः महाबळेश्वर सातारा तालुक्यातलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। एकंदरीतच या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामं तयार झाली होती, मात्र ती सगळी कामं आता शेतामध्ये गुडघाभर पाणी सध्या दिसून येत आहे। निश्चित लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।